येस, तर आज मी बनवते मस्त अशी मॅगी. आज शुभ्राला मॅगी खायचं करायला म्हणून सकाळपासून माझ्या मागे लागलेली ही मॅगी कर. आता पाणी गरम केल्यानंतर ह्यामध्ये मॅगी टाकायची आपल्याला जेवढी हवी तेवढी, आणि त्याचा जो स्टार्च आहे ना तो स्टार्च किंवा काढून घ्यायचा आपल्याला. अर्थात आपण किती केलं तरी हा मैदा आहे शेवटी, हा नाहीच चांगला, तरी पण एक सुटसुटीत व्हायला हवी म्हणून ह्याच्यातला जो स्टार्च आहे आपण आधी काढून घ्यायचा. म्हणजे नॉर्मली गरम करायचं पाणी आणि गरम पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला त्यामध्ये गरम पाण्यामध्ये मॅगी ठेवायचे. 2 ते 3 मिनिटानंतर हे आपल्याला असं वरती पांढरं पांढरं पाणी दिसायला लागलं ना की ते पाणी वेगळं करायचं, मॅगी वेगळी करायची, आणि मग आपल्याला हवं आहे तेवढं आपण नंतर पाणी घालू शकतो. पण सुरुवातीचं जे पाणी आहे पांढरटसर ते पहिलं काढून घ्यायचं असतं. तर बघा, हे वरचं जे पाणी दिसतंय हे आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे मॅगी अशी चिकट लागते आणि त्याची चव बघा कशी ही वेगळीच लागते. म्हणजे मी तर असं ट्राय केलं होतं. मी सुरुवातीला एकदम पाण्यात टाकायचे मॅगी, पाकिट फोडून डायरेक्ट, आणि मग मॅगी करायचे. पण एक दिवस मी असं बघितलं करून, त्यानंतर ही मॅगीची चव मला थोडी वेगळी लागली आणि चांगली लागली. मॅगी खायला थोडीशी चांगली लागली. तेव्हापासून मग मी हे पाणी असंच पहिले काढून घेते आणि मग मॅगी वेगळी करून आणि मग फोडणी करून त्यामध्ये मॅगी टाकते. या फोडणी नाही केली तरी झालं, डायरेक्ट पाण्यामध्ये मॅगी टाकायची आणि नवीन पाण्यामध्ये मॅगी टाकायची आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा. तर या पद्धतीने तुम्ही मॅगी करून बघा. थोडी वेगळी लागते, सुटसुटीत लागते, खायला जरा बरी लागते. आता माझी मॅगी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी, म्हणजे एकदम सोपी आहे. मी जास्त काय त्यामध्ये करत नाही. तर पहिले मी फोडणी वगैरे करत होते. फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो असतील त्या भाज्या वगैरे घालून मग मॅगी करत होते. पण आता मी अशा तर आता ही मॅगी आहे, ह्याच्यामध्ये हे सगळं पाणी मी काढून घेतलं आणि ह्याच्यावरचा जो उरलेला फेस होता त्याच्यावर सुद्धा गार पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घेतली. चाळणीतच पाणी घातलं म्हणजे इथून पाणी सगळं बाहेर पडलं. तर आता ही मॅगी मी डायरेक्ट पाण्यात घालणार आहे. पाणी गरम व्हायच्या आतच हा मसाला टाकायचा आहे. तर पाणी गरम झाल्यावर टाकला ना तर त्या मसाल्याच्या गुठळ्या होतात. त्याच्यामुळे गार पाण्यातच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मॅगी करायला काय कोणाला शिकवायला नको आहे, तरी पण माझी वेगळी पद्धत आहे म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करते. पातळच मॅगी आवडते. म्हणजे मॅगीतलं पाणी असतं ना ते सुद्धा प्यायला सूपसारखं खूप छान लागतं. त्यामुळे मी पातळच मॅगी करते, म्हणजे सुटसुटीत ड्राय मॅगी नाही करत. आणि मला माहिती आहे मॅगी काय आपण रोज खाणं, मॅगी आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगली नाही आहे, पण कधीतरी खायला काही हरकत नाही, महिन्यातनं एकदा. अरे लगेच ठसका. तयार मॅगी.
झालं ना